नमस्कार पशुपालक बंधूंनो, आत्ता जर आपल्याला यशस्वी पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये उच्च गुणवत्तेची, अधिक दुग्ध क्षमतेची, कमी आजाराला बळी पडणारी आणि आपल्या वातावरणामध्ये सूट होणारी तसेच चांगल्या वंशावळीची गायी आपल्या गोठ्यामध्ये तयार होणं गरजेचं आहे। परंतु जर आपण लाईन ब्रीडिंग वरती वेळ घालवला तर ती गायी आपल्या गोठ्यामध्ये येण्यासाठी 7 ते 8 गायींच्या पिढ्या जाऊ शकतात आणि यामध्ये आपला वेळ सुद्धा भरपूर खर्च होईल। आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर। एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजेच गर्भ प्रत्यारोपण। हे तंत्रज्ञान गोविंद डेअरीने गोविंद डेअरीच्या पशुपालकांसाठी त्यांच्या गोठ्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवलं आहे। या तंत्रज्ञानातून आपण अधिक गुणवत्तेची, अधिक दुग्ध क्षमतेची, चांगल्या वंशावळीची आणि आपल्या भागामध्ये तयार होणारी चांगली सक्षम गायी तयार करू शकतो। आज गोविंद डेअरीच्या माध्यमातून जे एम्ब्रियो ट्रान्सफर केलं गेलं होतं त्यातील बऱ्याच पशुपालकांच्या गोठ्यावरती आज अशाच चांगल्या गायी तयार झाल्या आहेत। आणि त्यातीलच एक गोविंद डेअरीचे पशुपालक श्री संजय सोनवलकर यांनी त्यांच्या गोठ्यावरती एम्ब्रियो ट्रान्सफर केलं आणि त्यांना एम्ब्रियो ट्रान्सफरचा काय फायदा झाला आणि नक्की एम्ब्रियो ट्रान्सफर हे शेतकऱ्यांसाठी कसं फायदेशीर आहे त्यांच्याकडून ऐकूयात। चला तर मग। मी संजय सोनवलकर, आपला गोठा गोविंद डेअरी अंतर्गत आपलं सेंटर आहे आणि गोविंद डेअरीमध्ये बायप, उरुळी कांचन आणि गोविंद फाउंडेशन यांच्यामार्फत एम्ब्रियो ट्रान्सफरची सिस्टीम आलेल्याची चर्चा माझ्या कानावर आल्यानंतर फोन करून मुलाखत केल्यानंतर त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती एम्ब्रियोबद्दल दिली आणि मग त्यांना आम्ही बोलवून आपल्या गायांचं सिलेक्शन करायला लावलं। त्यांनी आपल्या गोठ्यामध्ये 3 गायांचं सिलेक्शन केलं आणि 3 गायांचं सिलेक्शन केल्यानंतर मग बायपची टीम बोलवून त्यांना प्रोटोकॉल लावण्याचं त्यांच्या पद्धतीने काय सायंटिफिक असेल मेथड त्या पद्धतीने त्यांनी तपासून बघितलं आणि मग त्यांनी एक 20-21 दिवसाचा प्रोटोकॉलचा कालावधी त्या 3 गायींसाठी घेतला आणि त्याप्रमाणे 6 दिवसाला 10 दिवसाला प्रोटोकॉलची इंजेक्शनं देऊन त्या गायी योग्य पद्धतीने माझावर आणल्या आणि त्या गायींना मग आपण एम्ब्रियो केलं। तर त्यांना मी विचारलं बायपवाल्या टीमच्या लोकांना की याच्यापासून काय फायदा किंवा कसं होतं। म्हणलं आता आपण गोविंदशी चर्चा केली परंतु डॉक्टरांशी बोलू, डॉक्टर आपल्याला सविस्तर सांगतील। तर त्यांनी सांगितलं की आपल्या गोठ्यात जर आपल्याला उंच वंशावळीची गाय तयार करायची असेल की तिचं बॉडी स्ट्रक्चर, फॅट, मिल्क पॉवर किती आहे काय हे सगळं जर आपल्याला योग्य पद्धतीने पाहिजे असेल तर त्या पद्धतीची आपल्याला गाय तयार करायला 7 ते 8 जनरेशनचा कालावधी लागतो। तर त्याऐवजी ह्यांनी सांगितलं की आपण पहिल्याच प्रयत्नात एका वर्षातच आपण 7-8 जनरेशन नंतरची गाय डायरेक्ट तयार करू शकतो। त्याला खर्च आहे परंतु ते शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे म्हणून आम्ही होकार दिला आणि त्यांच्या प्रयत्नातून आपण 3 गायींना एम्ब्रियो ट्रान्सफर केला। त्यापैकी आज 48 दिवस त्यांना पूर्ण झालं 3 गायींना। त्यापैकी 2 गायी आमच्या गाभण निघाल्या। त्यांनी सोनोग्राफीच्या सिस्टीममधून त्या तपासून गाभण असलेल्याचे डिक्लेअर केलं।